हॅलो गायज, वेलकम टू माय अनदर मिनी ब्लॉग. आज थोडंसं बाहेर काम होतं, मग दानिशला घेतलं आणि गेलो दोघं बाहेर काम करण्यासाठी. जाता जाता काहीतरी पोटाला खावं म्हटलं, मग पाणीपुरी दिसली. मग 2 प्लेट पाणीपुरी मागवली, पाणीपुरी खाल्ली, त्यासोबतच सुक्की पापडी बी घेतली आणि निघालो आम्ही आमच्या कामासाठी. गावाकडनं दादाला ट्रेडमिल घ्यायची होती. ट्रेडमिल्स म्हणजे दुसरं काय नाही तर रनिंग मशीन. मग त्यासाठी आम्ही 1-2 स्पोर्ट्सची दुकानं सापडले, त्यात काय भेटली नाही. मग आम्ही गेलो S3 स्पोर्ट्सला. स्पोर्ट्सला चाललो होतो, पण तितक्यातच जवळ साईबाबा मंदिर दिसलं. मग साईबाबाचे दर्शन घ्यावं म्हटलं. मंदिराचं डेकोरेशन बघत बघत पायातल्या चपला काढल्या आणि रांगेने गेलो बाबांच्या पाया पडण्यासाठी. 4-5 वाजले होते, त्यामुळे गर्दी खूप होती. मग त्यानंतर बाबांचं दर्शन घेतलं. बाबांची छान अशी मूर्ती इथं सजवलेली होती. बाबांचं दर्शन वगैरे घेतलं आणि बाहेरचं डेकोरेशन किंवा त्यांचं बनवलेलं आकर्षक मंदिर बघून आम्ही निघालो आमच्या कामासाठी. 4-5 वाजले होते, त्यामुळे बारीक सारीक लेकरं सुद्धा इथं खेळत बसलेली होती. साईबाबांचं दर्शन घेतलं आणि थोडं पुढे गेलं तर तिथं इस्कॉन मंदिर होतं. मग इस्कॉन मध्ये जावं म्हटलं आणि तिथं पण पाया पडावं म्हटलं. हे आहे इस्कॉन ब्रजभूमी. इथं आम्ही मध्ये पाया पडण्यासाठी गेलो तर मूर्ती झाकलेली होती, कारण आरतीचा टाइम झालेला नव्हतं. आरती झाल्यानंतर नाही पडदा ओपन होतो आणि इथं श्रीकृष्णाची सुंदर अशी मूर्ती दिसते. तोपर्यंत इथं श्रीकृष्णाचं भजन चालू होतं, घ्या तुम्ही पण ऐकून. आरती व्हायला वेळ होती, तेवढा काय टाइम नव्हता, त्यामुळे आम्ही तसंच दर्शन घेतलं आणि आलो S3 स्पोर्ट्सला. मग तिथं वेगवेगळ्या ट्रेडमिल्स बघितल्या, कोणची पसंत पडती त्याचे फोटो वगैरे दादाला टाकले आणि आमचं काम करून आलो आम्ही आमच्या रूम. दीदी वाह दीदी नहीं नहीं दीदी वाह दीदी What is this? दीदी दीदी यांचे नाटकं बघून आलो आम्ही आमच्या रूमला. मग रूमला आलो, थोडा वेळ बसलो, जेवणाची वेळ झाली. मग जेवण करण्यासाठी गेलो. आज कढी खाऊन व्लॉगला करूया. भेटूयात नंतरच्या व्लॉग मध्ये. बाय बाय, टेक केअर.